मी प्रथम त्याची महापौर झाली, याच्याबद्दल मला अभिमानच आहे. आणि अहिल्या देवींचा वारसा पुढे नेऊन महिलांसाठी अनेक उपक्रम आपण राबवणार आहोत. संग्राम भाई यांनी, विखे साहेबांनी जी मला संधी दिली आणि कर्डिले साहेबांचा वारसा पुढे नेण्याचा निश्चित मी प्रयत्न करेन. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं या ठिकाणी दुर्दैवी निधन झालेलं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की कुठल्याही प्रकारचा जल्लोष वगैरे कुणीही काही करू नये. आज भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी युतीची जी महापौरपदी माझी निवड झाली, त्याबद्दल मी सर्वप्रथम जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच सुजय विखे पाटील व आमदार संग्राम भैया जगताप यांचे मी प्रथमतः धन्यवाद मानेल. आणि आज माझी अहिल्यानगर महानगरपालिकेपदी म्हणजे अहमदनगरचं नाव चेंज होऊन अहिल्यानगर नाव पडलं आणि मी प्रथम त्याची महापौर झाली, याच्याबद्दल मला अभिमानच आहे. आणि अहिल्या देवींचा वारसा पुढे नेऊन महिलांसाठी अनेक उपक्रम आपण राबवणार आहोत. काही दिवसापूर्वी दुःखाचा डोंगर कोसळला. अशाच परिस्थितीत आज कर्डिले साहेबांचं महापौरपदी निवड किती आहे? आज साहेब असते तर म्हणजे त्यांना खरोखरच खूपच आनंद झाला असता. आणि साहेबांचा म्हणजे संग्राम भाई यांनी, विखे साहेबांनी जी मला संधी दिली आणि कर्डिले साहेबांचा वारसा पुढे नेण्याचा निश्चित मी प्रयत्न करेन. माझ्यावर जो पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजय दादा विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे आमचे नेते संग्राम भाई जगताप साहेब यांनी जो मला विश्वास दाखवला. आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, आमचे सहकारी नगरसेवक निखिल भाऊ आहेत, या सगळ्यांनी विश्वास दाखवून मला जी संधी दिली त्याचं निश्चितच मी सोनं केलं. आणि खूप आनंद वाटतोय की राज्यामध्ये, देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा सरकार आहे. आणि या ठिकाणी नगरमध्ये सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादीचे एकदम पूर्ण मेजॉरिटी आलेली आहे. तर एक चांगल्या प्रकारे काम आम्ही या ठिकाणी करू. एक विनंती करू इच्छितो की ही जरी निवड हा प्रत्येकाला तसा आनंदाचाच क्षण असतो, परंतु काही दिवसापूर्वीच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं या ठिकाणी दुर्दैवी निधन झालेलं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की कुठल्याही प्रकारचा जल्लोष वगैरे कुणीही काही करू नये. आपण लगेचच कामाला लागणार आहोत. धन्यवाद.